नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? 25 वर्ष आलं 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 म्हणता म्हणता संपून पण गेलं. अरे विक्रम हर्षा, Y2K असं आठवतंय का रे तुम्हाला? की जेव्हा 2000 साल चालू होत होतं ना, आपण सगळे म्हणत होतो आई शपथ 1900 साल संपलं, 2000 साल चालू होतं, आयला 25 वर्ष होऊन पण गेली. दरवेळेला मागं वळताना 31 डिसेंबरला असं होतं की वर्ष कसं गेलं कळलंच नाही. विक्रमला माहित नसेल, लहान आहे ना अजून. आपल्या दोघांना माहितीये, छान लक्षात आहे. एवढं लक्षात घ्या, तुम्हाला दोघांना केस आहेत, मला नाही. हे बघ, काही लोकांना आहेत आणि काही लोकांचे गेलेले परत आले, अहो, परत आलं. गेल्या पंचवीस पाणवले. वर्षात 25 वर्षात तुम्ही पैसे कमवले म्हणून केस परत आले. काय अच्छा पण म्हणजे काय. तुम्ही अच्छा म्हणजे तुम्ही असे नुसते चाराने मिळतील का असं विचारताय लोकांना. बघा बघा बघा, काय हम्म. वेळ आली. अच्छा सुनंदन, असं ऐकण्यात आलंय की आता विक्रमच्या कॉन्ट्रॅक्ट प्रमाणे त्याला रोज मुंबई इंडियन्सचा शर्ट घालायला लागणार. हो, आत्ता पण तो आहेच, हा उजवीकडे आहे, ते लोगो तो दिसत नाहीये आपल्याला. पोलो हा. पोलो. हे बघा, 2025 संपलेलं आहे, पण 2026 फार मोठं आहे एका माणसासाठी. कारण घरचं कार्य आहे. आणि शॉकिंग न्यूज, 1 मिनिट, ब्रेकिंग न्यूज. हे सगळं थांबवा, ब्रेकिंग न्यूज. कित्येक वर्षानंतर, साधारणपणे 550-600 वर्षानंतर आयसीसीचा इव्हेंट होणार आहे, ज्याच्यात भोगले नसणारे. अरे काय झालं माहिती का? मी जरा एक रोहित चक्कर मारून येऊ का? तुमचं होऊन जाईल बोलणं. काय झालं की रोहित शर्मा आणि विराट कोहली पण आता एकच फॉर्मॅट खेळत आहेत. त्यामुळे कुठेतरी भोगल्यांना लक्षात आलं की एखादा फॉर्मॅट तरी आपण सोडूया. हे बघ, T20. जो जोपर्यंत आपण सोडूया हे म्हणता येत आहे ना, तोपर्यंत लाईफ चांगली आहे. कारण बरेच वेळेला फॉर्मॅट सोडून जातो आपल्याला. तर आपल्या हातात असेल तर अजून ठीक आहे. आय अग्री. आय अग्री. नाही पण हर्षा, खरोखर खूप वर्षानंतर ना आयसीसी इव्हेंट नाही करत आहेस? पहिलं पूर्ण T20 सगळे केलेत आतापर्यंत. हो. हा पहिला T20 वर्ल्ड कप मी करणार. नाही पण किती सालापासून? म्हणजे पहिला हे तू वर्ल्ड कप क्विज कधी केलास? विचारतो. नाही, पहिला T20 वर्ल्ड कप 2007 मध्ये होता ना. टी T20चा ट्वेंटी म्हणतोय नाही तू. म्हणत आहे मी, आयसीसीचाच बाकी म्हणतोय. आयसीसी पहिला वर्ल्ड कप मी केला 92 साली. बापरे, 87 चल. साली करणार होतो, पण मी रिडिफ्युजन मध्ये ऍडव्हर्टायझिंग मध्ये होतो म्हणून मला 1-2 मॅचेस करता आल्या नाहीत. आणि त्या काळी पॅनल बनवायचे नाहीत. ऑल इंडिया रेडिओवर पॅनल बंद काढता कसं येईल हे बघायचे लोकांना. तर ती संधी मिळाली आणि काढलं. तर म्हणून 87 नाही करता आला, पण 92 पासून सगळे केले. त्यावेळेला विक्रम शाळेत होता आणि मी कॉलेजमध्ये. लेले लेले तुम्ही जेव्हा अंडर 25 खेळलात ना, तेव्हा मी अंडर 19च्या ट्रायलला जाऊ का विचार करत होतो. आई पण ग. एक गोष्ट पण नक्की, हा? हे बघ, पण नाही नाही नाही, एक मिनिट एकच एकच ह्याच्यासाठी क्रायटेरियन असतं. हा विक्रम, एकच असतं. आपल्या तिघांपैकी आजोबा कोण? मी त्याच्यावरच येणार होतो की आत्ता गेले 15 दिवस किंवा 3 आठवडे सुनंदन लेले नावाचे एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत. त्यांचा इन्फ्लुएन्स टोटल 3 आठवडे बंद होता. आणि मी त्यांच्या घरी गेलो होतो, तर त्यांच्या बायकोनी मला सांगितलं, मंजिरीने मला सांगितलं की तुला वाटतं ना तुझा मित्र कधी चिडत नाही, किती शहाण्यासारखा वागतो, अगदी काही त्याचे एक्सप्रेशन्स बदलत नाहीत. गेले 3 आठवडे चिडचिड होत होती. पोरं पळवत होती रे, ती पोरं पळवत होती, सारखे डिमांड्स माहितीये का. आणि सारखं त्यांना एंगेज ठेवणं, हे बाप रे बाप. आणि काय, टास्क होता, टास्क. धोनी आणि सचिनला आंबे दिले तर ते गप्प बसतात. पोरं नाही बसत, पोरं नाही बसत. बर बर विक्रम, तुला काय वाटतं किती साली आपल्या नातवंडांना जरा आपल्या बाजूला ओढून घ्यायला लेले आंबे पाठवतील? काय आता. काय वय झालं? हे बघ, मी ह्या इक्वेशन मध्ये नाहीच आहे. अरे हो, तुला मागच्या वेळेला मिळाले नव्हते, विसरलो मी.
सगळ्यांना सगळं यावर्षी तर इतका मोहर आहे ना, मी तुम्हाला आत्ताच प्रॉमिस करतो, यावेळेला काय मोहर? लेण्यांचे आंबे नक्की येणार. अच्छा, मला वाटलं मोहर काढून देतो थोडा म्हणून. नाही नाही, मोहर नाही काढून घ्यायचा. मोहर तसाच ठेवायचा, आंबे द्यायचे. क्या अरे बात. आंबे तर अच्छा, आपण नॉर्मली क्रिकेटच्या गप्पा करतो, मला एक क्रिकेटचा डाऊट आला. आपण म्हणतो खरं आंबे देऊ वगैरे काय काय, एक दोन मिडल ऑर्डर बॅट्समन टेस्ट मॅच मध्ये आणता येतील का कुठून? खरंच गरज आहे रे. खरंच गरज आहे हर्षा. टेस्ट क्रिकेटला, इंडियन टेस्ट क्रिकेटला खरंच गरज आहे. कारण आणि ते अरे ढुंडो आणखी एक ढुंडो गंमत रे सांगतो. साजना झालंय. बरोबर, बरोबर, सापडतच नाही. पण दुसरा कुठला मोठा देश टेस्ट क्रिकेट खेळणारा? ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियामध्ये नवीन रूल आलाय की तुम्ही 30 वर्षाचे होईस्तोवर टेस्ट टीम मध्ये येऊ शकत नाही. काय आहे, काय आहे. हम्म. पण काय बॅट्समन नाही. कुलदीप यादव सुद्धा नंबर 4ला खेळला हो. हो हो, मध्ये खेळला ना, आणि चांगला खेळला. चांगला खेळला तो. नाही, पण पण भारतीय आता आपण टेस्टवर बोलतोच आहे, तर आपल्याला काय वाईट परिस्थितीतून चांगल्याकडे जायचंय. तर आपण जो एकच जे ह्या वर्षात बघायला गेलं तर एक टेस्ट मॅच क्रिकेट सोडलं तर बाकीचे आपण चॅम्पियन्स ट्रॉफी, एशिया कप वगैरे, विमेन्स क्रिकेट हे सगळं जिंकत आलोय. त्यामुळे हा जो वाईट विषय आहे तो आपण पहिला संपवून टाकूया. आणि तो म्हणजे भारताची टेस्टची परिस्थिती. मला असं वाटतं की भारताची टेस्ट टीम आत्ताच्या काळामध्ये विजय हजारे ट्रॉफी विनर्स कडनंही हारेल. आणि ह्याचं कारण आहे की समोरचे माणसं 11 ठरलेली आहेत, पण आपली काही 11 ठरलेली नाही आहेत. आणि जसं हर्षा म्हणाला, 3-4 नंबरला कोण बॅटिंग करणार? 4 नंबरला एक आहे, 3ला नाहीये, 6ला नाहीये. आपण कितीही शोधलं, खूप लोकांना ट्राय केलं, कोणीही नाही. अरे ऍक्च्युली इंग्लंडमध्ये बरे खेळले कारण शुभमन गिलनी 750 रन केले. तर ज्या वर्षी आपल्याला वाटतं की आपण 2 टेस्ट हरलो, आपली साऊथ आफ्रिकेच्या विरुद्ध 2-0 हरलो आपण. पण मला हायलाईट जर विचारला वर्षाचा टेस्ट क्रिकेटमध्ये, तर तो की 4 ऑगस्ट मला वाटतं, 4 ऑगस्टची सकाळ, जेव्हा प्रसिद्ध कृष्ण आणि मोहम्मद सिराजनी ती मॅच जिंकवून दिली. आणि जेव्हा हॅरी ब्रुकला आउट करणारा मेन बॉलर कोण आहे हा परत कळला, तो 3 तारखेला झालं होतं की हॅरी ब्रुकला आउट करणारा सर्वात मोठा बॉलर हॅरी ब्रुक स्वतः आहे. पण मला त्या इंग्लंड सिरीज बद्दल थोडंसं दुसरं मत आहे. मला असं सांग ना. वाटतं की इंग्लंडची ती टीम पाहता आपल्याला ती सिरीज 4-0 मारायला पाहिजे होती. कारण असे पाटा विकेट्स मी इंग्लंडमध्ये कधीही पाहिले नव्हते. मला असं वाटतं की आपण आपण वाचलो इंग्लंड सिरीज मध्ये. काही काही हायलाइट्स आपण सिराज धरूया, 700 रन शुभमन गिलच्या चांगल्या धरूया. पण जर का खरं बोलायचं झालं तर मला असं वाटतं की इंग्लंड सिरीज माझ्यासाठी डिसअपॉइंटिंग होती. कारण शेवटची मॅच आपण धडपडत काढलेली होती. आपण त्याच्या आधीची लॉर्ड्स मॅच ड्रॉ केली. ड्रॉ त्याच्या केली. आधीची मॅच ड्रॉ केली. हा, ती जिंकायला हवी होती. आणि चुका इतक्या झाल्या आहेत त्या सिरीजमध्ये की आत्ताची इंग्लंडची परिस्थिती पाहिल्यावर आपण खरंच ती सिरीज किरकोळीत मारायला पाहिजे होती, असं मला वाटतं. त्यामुळे वाचलो असं असं माझं त्या सिरीज बद्दल मत आहे. हॅव्हिंग हे बघ, सेड, काही काही परफॉर्मन्सेस आउटस्टँडिंग झाले. बुमरा 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 आपण म्हणतो, त्याच्यावर सगळं अवलंबून असतं. पण सिराज आपल्याला एक फुललेला सिराज आपल्याला दिसला आणि ते आपल्याला बघायला छान वाटलं. त्यामुळे मी क्रेडिट देतो, पण मला थोडंसं त्या सिरीजचं दुःख पण झालं. त्याच्या टाकीमध्ये, त्याच्या पेट्रोल टँकमध्ये 1 लिटरला 100 किलोमीटर मिळतात. म्हणून तो पळत जातो, पळत जातो, पळत जातो. त्यांनी जी बॉलिंग केली वॉज वॉज फॅन्टॅस्टिक. इंग्लंडच्या विरुद्ध म्हणतो ते बरोबर आहे, कारण काही टीम्सच्या विरुद्ध आपल्याला 20 विकेट घ्यायला लागतात. इंग्लंडची कॉन्ट्रॅक्ट केलेला असतो की फक्त 7च लोक आउट करायला लागतात, बाकीचे 3 ते देतात तुम्हाला. कारण जर 4 बॉल डिफेन्स केलं तर त्यांना फाईन पडते. आणि तर हे तू अगदी बेथेल, ब्रुक वगैरे हे सगळे, अगदी म्हणजे आता बरोबर. तू इंग्लंडच्या मला आवडतं इंग्लंडमध्ये क्रिकेट थोडंफार. पण जो रूट जर काढला तर ह्या टीम मधला कुठला प्लेअर 7-8 वर्षापूर्वी इंग्लंडच्या टेस्ट टीम मध्ये आला असता? 8-10 वर्षापूर्वी जेमी स्मिथ मे बी विकेट किपर, मे बी. पण त्याला पण 3 बॉल अडवले की चौथा ग्राउंडच्या बाहेर मारावंसं वाटतो. आणि सर्वात मोठी चूक जी मला असं वाटतं, सुनंदन, तू आपलं बोलणं ह्याच्यावर झालंय की
तुम्ही एक्स्ट्रा बॉलर आणि तुम्हाला तुमची बॅटिंग लाईनअप वाढवायची आहे वगैरे ह्याच्यासाठी तुम्ही कुलदीप यादवला त्या सिरीज मधनं ठेवला बाहेर. आणि जसं तू हर्षा म्हणतोस, एक बॅट्समन होता त्यांच्याकडे, बाकीचे सगळे बॅट्समन कुलदीप यादवला त्यांनी डबा टाकला असता. आणि आपण तो एक दोन बॉलर आहेत आपल्याकडे वर्ल्ड क्लास. सिराज आपल्याला सापडला इंग्लंडमध्ये त्या इंटेन्सिटीचा. पण बुमराह आणि कुलदीप माझ्या मते हे दोघं घ्यायचे, बाकीचे 9 सिलेक्ट करायचे मग नंतर तुम्हाला हवंय. आणि ती चूक केल्यामुळे हे जे बाकीचे जे बॅट्समन आहेत जे म्हणजे ज्यांना घेतलेलं आहे इंग्लंड टीम मध्ये, ते तेवढे पण टिकले नसते असं हर्षा आणि सुनंदन मला वाटतं. अच्छा, एक आहे ना गोष्ट, सुनंदन अजून? अरे वा, आहे अजून सुनंदन. हा, हा. इंग्लंडमध्ये सिरीज कव्हर करत असताना थोड्याशा गुदगुल्या झाल्या की आपल्या त्या मानाने नवीन चेहऱ्याच्या टीमनी बॅटिंगचा जरा क्लास दाखवला. म्हणजे शुभमन गिलचं सातत्य अफलातून होतं. एका मॅचमध्ये ऋषभ पंतनी दोन्ही इनिंगमध्ये 100 केल्या. ते खूपच, म्हणजे के एल राहुलची बॅटिंग चांगली होती, तर ते बघून जडेजाने खूप आनंद 500 रन झाला केले. होता. फक्त एक गोष्ट त्यावेळेला कळत होती की इंग्लंडमध्ये तुम्हाला माहितीये की बाकी जग गेलं किंवा बाकी मॅचेस गेल्या तेल लावत, सगळ्यांचं लक्ष फक्त कडे असतं. वर्ल्ड कप असला तरी याचा परिणाम वर काय होईल, इंडिया न्यूझीलंड चालू असली तरी याचा परिणाम ऑस्ट्रेलियावर काय होईल. सतत चा रेफरन्स दिला जातो. त्या चा रेफरन्स ते देत होते आणि त्यावेळेला कळत होतं की जर का भारतासारख्या नवख्या टीम विरुद्ध हे लोक इतके झगडतायत, तर हे ऑस्ट्रेलियात जाऊन ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसं खेळणार, ही एक गोष्ट आहे. आणि हर्षान विक्रम, दुसरी एक गोष्ट, परत एकदा जे लोक भारतीय टीमला सतत आणि सतत फक्त शिव्या घालतात की टीमची लायकीच नाही, ते गली में शेर आहेत, अमुक आणि तमुक, ऑस्ट्रेलियात जाऊन ऑस्ट्रेलियाला हरवणारी टीम कुठली आहे? 2 वेळा. एकच. फक्त एकच. भारताची. फक्त त्यावेळेला आपल्याकडे मेरे पास माँ है अशासारखा एक प्लेअर होता, ज्याचं नाव होतं चेतेश्वर पुजारा. त्याचं महत्व आत्ता कळतंय. हो, पण सुनंदन, ही आपण इंग्लंड मधली टीम आपली अगदी नवीन असताना सुद्धा ही वर्ल्ड क्लास होती. 100%. फक्त मला असं वाटतं की आपण ती थोडी गडबड केली आणि त्याच्यामुळे ते हारले. असं मी म्हणत नाही आपले खेळाडू वाईट आहेत. आपले हम्म. खेळाडू चांगलेच आहेत आणि हम्म. अजून सुद्धा इंग्लंडला आपण जाऊन 4-0 मारू शकतो. पण काही स्ट्रॅटेजिक खूप चुकांमुळे चुका केल्या. खूप चुका केल्या. हीच टीम त्या टीमला आरामात मारू शकली असते असं माझं म्हणणं. ऍशेस बद्दल तू म्हणालास, म्हणजे कसा मोठा सिनेमा, खूप आपण अपेक्षा असते, मोठी रिलीज होते आणि तो 2 दिवसात फ्लॉप होतो. तसं झालं ऍशेसचं. 2 वर्ष बोलायचं आणि 11 दिवसात संपलं. आणि हो रे माझा हो. तुमच्या आणि सुनंदन तुम्हा दोघांना खरं प्रश्न आहे हा. आणि खरंच का विकेट एवढं वाईट होतं रे एमसीजीचं? तुम्ही एक एवढे वर्ष. सुंदर आर्टिकल पाठवतो मी तुला, ग्रेग चॅपलनी लिहिलंय की अप्रतिम. तुम्ही 150 वर्षाच्या ट्रेडिशनची लाज काढली, हो. की ह्याच्या आधी सुद्धा खराब विकेट्स होते. पण ते ट्रेडिशन असं असतं की तुम्ही उभं राहून यू हॅव टू कॉम्बॅट द कंडिशन. आपण असं नाही म्हणू शकत, अरे कंडिशन खराब होते, सॉरी मी बॅट घेऊन चाललो, आता तुम्ही खेळा, मी माझी बॅट माझा बॉल मी घेऊन चाललो. तो म्हणतो ज्या एक्सप्रेशननी आउटून चालले होते, असं वाटत होतं काय म्हणजे काय अशी विकेट का. म्हणजे असं की सगळं तुम्हाला मांडून ठेवलं पाहिजे टेबल, आणि मग तुम्ही जेवायला लावल्या येणार. गेलेला पाहिजे, बुफे लावायचा. हा, आणि मगच तुम्ही जेवायला येणार. आणि थोडं जर मीठ जास्त असलं मी खाणार नाही, थोडं तिखट जास्त असलं तर मी खाणार नाही. आणि बॉल कसा हातातनं निघाल्यावर फक्त सरळ यायला पाहिजे, फक्तच एका बाउन्सवर यायला पाहिजे, आणि माझ्या बॅटला लागल्यावर फक्त एकाच दिशेने गेला तर माझे रन होतील. म्हणजे आय एम एक्झॅक्टली. बिंग टू हार्श. हे खरं आहे, लोक म्हणतील तुम्ही किती खेळलात, पण ज्या मोठ्या इनिंग्स आठवतात आपल्याला, त्या सगळ्या इनिंग्स मध्ये एक गोष्ट बघतो की कठीण परिस्थितीतनं लोक बाहेर येऊन रन केले. मला एकदा आठवतं, इंग्लंडमध्ये एक टेस्ट मॅच चालली होती, आय वॉज ऑन एअर, आणि सचिनला इथे एक लागत होता, इथे एक लागत होता, डक करत होता, म्हणजे एल्बोवर लागला एक. आणि मी ऑन एअर म्हणालो, हिअर इज अन एम्परर वॉकिंग द स्ट्रीट्स लाईक अ कॉमन मॅन. आणि संध्याकाळी म्हणालो की काय झालं, म्हणजे असंच गप्पा. तुम्हाला नाही, मला माहिती होतं की हा 1 तास काढायचा इथे, कारण 1 तासानंतर समोर मी पाहिलं होतं की माझी मॅच होती. तो 1 तास काढायचा होता. हा 1 तास काढायचा होता. हे टेस्ट क्रिकेटचं ऍक्च्युली ग्रेटनेस आहे. आत्मा आहे. आत्मा आहे. पण सुनंदन, हेच मला हर्षाचा जो हा पॉइंट आहे तुला मला विचारायचा आहे. वाईट विकेट म्हणजे जसं हा म्हणला बॉल इकडे लागतोय, लो राहतोय, एकदम डोक्याला लागला,
तर मी समजू शकतो हे डेंजरस विकेट आहे. पण एखाद्या विकेटवर थोडंसं गवत जास्त असताना बॉल हलतोय, हे विकेट वाईट कसं असू शकतं? नाही मी म्हणतोय की चल थोडासा जास्त हलतोय, पण ना तो लो राहतोय, ना एक्स्ट्रीम बाउन्स आहे. तर हे आपण मात्र गंमत अशी होतीये की सगळे एक्स ऑस्ट्रेलियन क्रिकेटर, सगळे एक्स इंग्लिश क्रिकेटर ह्याला म्हणतायत अनप्लेएबल. आणि मला नाही जेवढं आपण थोडंसं क्रिकेट मी पाहिलंय, मला असं लक्षात आलं की जिथे बॉल डेंजरस होतो आणि काहीतरी असं करतोय की ज्याच्यामुळे बॅट्समनला इजा होऊ शकते आणि अनप्रेडिक्टेबल बाउन्स आहे, मला तसं काही वाटलं नाही. मला एवढंच नाही, वाटतं सीम जास्त होती, फार फार मध्ये मुवमेंट खूप जास्त होत होती. तेवढं. पण That's the only thing. मुवमेंट जास्त होणं म्हणजे डेंजरस विकेट आहे का हे? नाही 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 इट्स नॉट अ गुड विकेट, इट्स नॉट अ डेंजरस विकेट. पण करेक्ट. गुड विकेट म्हणजे कशी? गुड विकेट म्हणजे बॅट्समन आणि बॉलरना इक्वल चान्स असला पाहिजे, किंवा आपण जसं म्हणतो पहिले 2 दिवस बॅट्समॅनला जास्त चान्स, शेवटचे 2 दिवस बॉलरला जास्त चान्स. पण इथे बॅट्समॅनला चान्स खूप कमी होता. पण नुसतं असं उभं राहून खेळलं पाहिजे. आता रिस्पॉन्स काय होतात त्या आर्टिकलमध्ये त्यांनी मस्त तेच लिहिलंय की आजकाल रिस्पॉन्स काय मला आवडलं नाही, तर मी T20 सारखं पण नाही, मी T20च्या शेवटच्या 3 ओव्हर सारखीच बॅटिंग करणार, कारण त्याच्याशिवाय मला दुसरी बॅटिंगच येत नाही. येत नाही येत नाही येत नाही ती ते तो झॅक क्रॉलीनी दाखवून दिलं होतं की जो जशा हिशोबाने तो बॅटिंग करत होता, पण शेवटच्या इनिंग मध्ये त्यांनी दाखवून दिलं की मी उभा राहिलो तर माझे 80 रन होऊ शकतात. म्हणजे सोल्युशन होतं. हो ना, पण ती अरे वा. तयारी ती म्हणजे ह्याच्यात हर्षाचा पॉइंट मध्ये मला हा दिसतो की तुम्ही वाईट दिसण्याची तुमची तयारी आहे का? की मी बाबा खराब दिसतोय, मी बॅटिंग करताना तेवढा क्लास दिसत नाहीये, हाय लेफ्ट एल्बो अमुक तमुक काही दिसत नाही, पण मी कुठे आहे तर मी विकेटवरती आहे. मी चटके खातोय, इकडे खातोय, बीट होतोय, पण मी कुठे आहे? मी विकेटवरती आहे. हे जे कॉम्बॅट झोन जो बघायला मिळायचा, जो गेली जी आपण पॅन्डेमिक मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये सिरीज जिंकली त्यावेळेला तुम्ही चेतेश्वर पुजाराची बॅटिंग सुंदर होती का, नयनरम्य होती का, बघण्यासारखी होती का? नाही. पण तो कुठं होता तर विकेटवरती होता. किती बॉल तो सिरीजमध्ये खेळला? 1000 बॉल खेळला. आणि वाईट कुठल्या गोष्टीचं वाटतं की समोरच्या टीममध्ये पहिल्या मॅचला फक्त स्टार्क होता, हेझलवूड कमिन्स नाही, आणि तरीही तुम्हाला त्याच्यातनं मार्ग सापडत नाही. आत्ताच्या मॅचला सुद्धा एक मॅच कमिन्स खेळला, परत तो खेळत नाहीये. म्हणजे ह्याच्यापेक्षा संधी तुम्हाला काय मिळणार? पण बॅट्समन लोकांची जर का ही मानसिकताच निघून गेलेली आहे, संयम नाही आणि तंत्र नाही, तर मग टेस्ट क्रिकेटच्या जे आणाभाका घेतात, आमच्यासाठी टेस्ट क्रिकेट म्हणजे सर्वात मोठं आहे, आणि करताना मात्र असं करतात तेव्हा फार वाईट वाटतं. लाल बॉल. अग्रेसिव्ह हर्षा, हे ॲरोगन्स मध्ये बदलायला वेळ लागत नाही असं मला वाटतं. की जर का बॅज मेकलम आणि हे म्हणत असतील की काहीही झालं तरी तुम्ही तसंच खेळा, तर मला ते अग्रेसिव्ह माइंडसेट नसून ॲरोगंट माइंडसेट असं वाटायला लागतं. तुमचं काय मत आहे याच्याबद्दल? थोडंफार 100%. आहे. इंग्लंडमध्ये फ्लॅट पिचेस का मिळाले? कारण ह्या स्टाईलनी तुम्हाला खेळायचं असेल तर फ्लॅट विकेटच पाहिजे. पाहिजे. बॉल बरोबर. बॉल सरळ लाईनीतच यायला पाहिजे. बॉल वळला किंवा स्विंग झाला तर आवडत नाही आजकाल. तर म्हणून बॅसबॉल खेळायचं असेल तर फ्लॅट विकेट्सच पाहिजेत. आपल्याकडे जेव्हा आले, बॉल टर्न व्हायला लागला तेव्हा काय झालं? नाही जमलं. नाही हा. जमलं. तसं पण आपली पण ती हालत झाली. पण हे लाल 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 बॉलची गोष्ट झाली. माझ्या मते ना, माझा एक फेवरेट प्लेअर होता, जो माझा पर्सनॅलिटी ऑफ द इयर आहे. प्लेअर ऑफ द इयर नाही, मी ब्लॉगमध्ये पर्सनॅलिटी ऑफ द इयर म्हणालो. आणि त्याला बघितलं ना, तर असं कोणीही त्याला वाव व्हॉट अ पर्सनॅलिटी म्हणणार नाही. शांतपणे माझा फेवरेट टेम्बा बगुमा. ऍब्सोल्युटली. बात आहे. त्या टेम्बा त्या बगुमा. ऍब्सोल्युटली. त्या 55 रन, पर्सनॅलिटी. त्या 55 रन किती महत्वाच्या होत्या. नाही, पण ऍज अ कॅप्टन ऑल्सो. तुला हो हो आठवतं हो. जेव्हा जेव्हा ते क्विंटन डकॉक म्हणाला आय वोंट टेक अ नी वगैरे काय अरे काय. क्या बात आहे. हा. हा, तेव्हा तो म्हणाला की ही विल रिअलाइज अबाउट व्हॉट हिज चॉईसेस आर वगैरे. आता तो त्यांचा तो शुक्री कॉन्रेड आहे, जरा असा वाटतो मला, जर आपण आय डोंट नो हिम वेल ना. जेव्हा तो ग्रॉवेल म्हणाला, हो. शब्द वापरत आहेत, एस्पेशली साऊथ आफ्रिकन्स वापरत नाहीत, कारण साऊथ आफ्रिकन्स बद्दल पांढऱ्या लोकांनी तो जुन्या काळात वापरलेला शब्द. पण तेव्हा पण तो म्हणाला की वेन ही हॅज टाइम टू थिंक इट ओव्हर ही विल रिअलाइज दॅट ही माइट हॅव चोजन अनदर वर्ड. पण असं ओपनली असं काय नाही, व्हेरी काम पर्सन. तो टीम छान सुंदर लीड करतो, सुंदर. स्वतः रन करतोय. आणि चांगलं आहे साऊथ आफ्रिकेसाठी की एका जनरेशनला कळलं पाहिजे की कगिसो रबाडा इज युअर बेस्ट बॉलर,
तेंबा बफुमा चांगला कॅप्टन होऊ शकतो. मला आवडलं. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकला आणि इंडियामध्ये येऊन टेस्ट सिरीज जिंकला. काय आणि मोठी आणि आणि SA-20 मध्ये कुठल्याही टीमनी घेतलं नाही, ही आजची गोष्ट. आणि सुनंदन, हर्षांनी तो तो पॉइंट सांगितला ना, त्याच्यावरनं मी पहिल्यांदा जेव्हा त्याचा तो इंटरव्ह्यू पाहिला, मला वाटलं हा खराच मोठा लीडर आहे. जेव्हा त्यांनी नी घेतलं नाही क्विंटन क्विंटन. डिकॉकनी, तेव्हा असं म्हणू शकला असता की मला त्याचं आवडलं नाही, हे मला आवडत नाही, असं करायला पाहिजे. त्यांनी सांगितलं की हा त्याचा चॉईस आहे आणि हो. त्याच्या चॉईसवर आपण चर्चा करूया, हेच डेमोक्रेसी आहे किंवा हेच डिस्कशनचा प्लॅटफॉर्म आहे. त्यामुळे माझं मत तुम्ही मागताय तर मला वाटतं की आपण ह्याच्यावर चर्चा करूया. ही जी मॅच्युरिटी आहे ऍज अ खूप खूप लीडर, ती फारच इंटरेस्टिंग होती. कारण माझा एक पेरलेला माणूस साऊथ आफ्रिकन ड्रेसिंग रूम मध्ये होता. तुझा तो काय मला माणूस? माझा पेरलेला. माझा एक पेरलेला माणूस साऊथ ऍग्रिकल्चर आफ्रिकन. मध्ये खूप काम करतात ना लेले. स्ट्रॉबेरीची हा. शेत आहे, आंब्याची शेती आहे, त्यामुळे तिथेही हो, त्यांनी माणूस पेरला. त्यामुळे तो सांगत होता की त्याचे इवन वागण्याची पद्धत, तयारीची पद्धत, या सगळ्या गोष्टीमध्ये एक इतका कामनेस आहे ना, की हो. प्रॅक्टिस असू देत, टीम मीटिंग असू देत, ही इज मॅन ऑफ फ्यू वर्ड्स. उगाच तो बोलत नाही, परंतु आपल्या बॅटिंगला खास करून असताना सगळ्यांना हे तू कर ते कर सांगत नाही. सगळ्यांना रोल रिस्पॉन्सिबिलिटीज अगोदर सांगतो आणि स्वतः शांत राहून ते एक्झिक्यूट करतो. भारताविरुद्ध ज्या 2 टेस्ट त्यांनी जिंकल्या त्यावेळेला सुद्धा त्याची बॅटिंग, त्याचं ग्राउंडवरचं वागणं एक्झेम्पलरी होतं खूपच. आणि आणि या गोष्टी सगळ्या प्रॅक्टिसमध्ये, हर्षा इथे एक पॉइंट फक्त मला मांडावासा वाटतो, की एक सिमिलॅरिटी बॅड परफॉर्मन्समध्ये मला दिसली. ती अशी होती की भारतीय संघ ज्या वेळेला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळण्यासाठी कलकत्त्याला आला, त्यावेळेला कलकत्त्याच्या ईडन गार्डनवरती ज्या खेळपट्ट्यांवरती त्यांनी प्रॅक्टिस केली, ती प्रॅक्टिस खराब विकेटवरती केली नाही. टर्निंग ट्रॅकवरती की जिथं बॉल भस्कन वळतोय, खाली राहतोय, उडतोय, अशी प्रॅक्टिस केली नाही. ते विकेट्स मला वाटतं नॉर्मल होत्या. तीच गोष्ट इंग्लंडने ॲशेसमध्ये जाऊन की ते लायलॅक हिल का कुठंतरी जी प्रॅक्टिस केली हा, पर टेस्टच्या अगोदर. म्हणजे हर्षा, तुम्ही ते काय तू इफ यू फेल टू प्रिपेअर वगैरे तुम्ही काय काय मराठीमध्ये सांगता, ते तसं मला वाटतं की हे कसं काय, म्हणजे एकीकडे तुम्ही जर का गौतम गंभीर स्वतःला इतका नामचीन समजतो, इतका थरो प्रिपरेशनचा माणूस समजतो, बॅसबॉल इंग्लिश लोक स्वतःला इतके समजतात की आम्ही इतकं सगळं नीट करतो, अशा चुका कशा करता आणि मग तुम्ही पडणार हे ऑब्विस नाही का होत? नक्कीच. अच्छा, मला एक सांग, पण इंडियन टीम मध्ये तुझे पेरलेले लोक काय म्हणतात? लाल बॉल वाले. इंटेन्स एवढंच मी सांगेन, मी जास्त सांगणार नाही. मी एवढंच सांगेन की इंटेन्सिटी फार आहे. इंटेन्सिटी म्हणजे प्रत्येक वेळेला ती इंटेन्सिटी प्रॅक्टिसमध्ये पाहिजे. काही काही गोष्टी खूप चांगल्या केल्यात, की गौतम गंभीरने एक जो रूल आणला ना, की तुम्ही प्रॅक्टिसला आला नाहीत मला प्रॉब्लेम नाही, परंतु प्रॅक्टिसला आलात तर माझी बॅटिंग झाली आणि मी जातो, माझ्या 4 ओव्हर टाकून झाल्यात, नाव आय एम प्रिपेअर्ड फॉर द नेक्स्ट डे, मी जातो, हे चालणार नाही. तुम्ही प्रॅक्टिस संपस्तोपर्यंत तुम्ही ग्राउंडवरती असणं महत्वाचं आहे. खूप चांगला रूल केला. पण ही इंटेन्सिटी जेव्हा प्रत्येक ठिकाणी येत जाते, टीम मिटिंगमध्ये येत जाते, आफ्टर मॅच टीम मिटिंगमध्ये येत जाते, तेव्हा त्या इंटेन्सिटीचा एक प्रकारे प्रेशर येतं. ही इंटेन्सिटी राहुल द्रविडमध्ये सुद्धा होती. द्रविड सुद्धा आपल्या तिघांनाही माहिती आहे की तो गंभीर स्वभावाचा माणूस आहे. त्या मानाने त्याला पटकन हसता येत नाही, हसत नाही असं अजिबात नाही, पटकन हसता येत नाही. पण रोहित शर्मानी त्याला समजून दिल्यानंतर तो ती गोष्ट शिकला आणि तो थोडा मोकळा झाला. आणि रोहितने म्हणून सांगितलं त्याला की हा, एवढं इंटेन्स, एवढं सिरियस नको, म्हणून रोहितने सांगितलं होतं त्याला सांगितलं म्हणजे अगदी एवढ्याची गरज इन्फॉर्मली. नसते. एवढ्याची हो. गरज नसते. तुम्ही पण सारखंच जर का कपाळावर आठ्या आणि असं जर का चेहरा करून बसला तर ते नसतं. तर ती इंटेन्सिटी गौतमच्या बाबतीत किंवा आत्ताच्या ड्रेसिंग रूमच्या बाबतीत ही खूप जास्त होती. आणि त्यामुळे ते लोकांना प्रेशर येत आहे. आणि दुसरं एक कॉन्फ्लिक्ट मला वाटतं काय माहितीये का, आत्ताच्या जमान्यातली जी पोरं आहेत ती मरणाची बंडखोर आहेत. ती स्वतःच्या बापाचंही ऐकत नाही. विक्रमला हे कळणार नाही, तुला आणि मला कळेल की स्वतःच्या बापाचं ऐकत नाही. तर ते कोचचं वगैरे कुठं ऐकणार रे? ते कोचचं वगैरे कुठं ऐकणार तुला अशा आणि मला याच्यामध्ये? समजणार नाही म्हणालास ते बरोबर आहे. फक्त तुला नातवंडांबद्दल माहितीये, मला मुलांबद्दल माहितीये.
माझ्या मुली माझं ऐकत नाहीत, नातवंड तर अजिबात ऐकत नाहीत. नाही, पण प- तू इंटरेस्टिंग पॉईंट सांगतोस की ही जनरेशन प्लेयर्स ही वेगळे आहे. असं नाही की ते मेहनत करत नाहीत. खूप लोकांना असं करतात. वाटतं की हातावर टाटू आहे आणि महागाचं नाही नाही. घड्याळ घातलं म्हणजे मेहनत करत नाहीत. असं नाहीये, मेहनत करतात, तितकीच अम्बिशन आहे, सगळं आहे. पण त्यांना लाईफ पण एन्जॉय करावीशी वाटते. आणि लाईफ एन्जॉय करणं चूक नाही. मला बरेच वेळेला वाटतं की आमच्या पिढीने, म्हणजे तुझ्या आणि माझ्या, विक्रमने लहान आहे, आमच्या आपल्या पिढीने पुरेसं एन्जॉय केलं नाही, कारण आपण इतके सिरियस होतो की नाही, काटकसर केला पाहिजे, हे असं केलं पाहिजे, उद्या नीट व्हायला पाहिजे, उद्याचा विचार केला पाहिजे. आपण आजचा केलाच नाही, आपण फक्त उद्याचाच करत राहिलो विचार. ही पिढी वेगळी आहे, तर त्यांना जर कोच करायचं असेल तर आपल्याला ते समजायला पाहिजे की हे वेगळ्या तऱ्हेने आहेत, की हे पार्टी करणार, ॲज लॉंग एज त्यांचं वर्क एथिक अपसेट होत नाहीये, हे पार्टी करणार. त्यामुळे मी मुद्दा एवढाच कन्क्लूड करीन विक्रम, की 100% आय अग्री विथ हर्षा, की मेहनत आत्ताच्या जमान्यातली पोरं इक्वल करतात, कदाचित थोडी जास्त करत असतील. आणि त्याच्यामध्ये मी म्हणतो की एक योजना आहे, नुसती घोडा मेहनत नाही करत, मेहनतीमध्ये सुद्धा एक योजना आहे. फक्त त्याच्यामध्ये सरावामध्ये, प्रॅक्टिसमध्ये जे इनोव्हेशन पाहिजे, जी कल्पकता पाहिजे, ती कल्पकता मला दिसत नाही. मी सचिन तेंडुलकरची, हर्षा, कित्येक तास प्रॅक्टिस मी पाहिली. मी राहुल द्रविडची कित्येक तास प्रॅक्टिस पाहिली. मी व्ही.व्ही.एस. लक्ष्मण, सौरव गांगुलीची कित्येक तास प्रॅक्टिस बघितले. ते दरवेळेला तो इंटरेस्ट वाढावा किंवा मॅच सिच्युएशनच्या बाबतीत मी कसं असेल, काय असेल, ह्याचा विचार करून ते इतके त्या बाबतीत इनोव्हेशन स्वतः आणायचे. कोचेस पण आणायचे, पण स्वतः सुद्धा आणायचे. आणि हे सगळं करत असताना म्हणजे वेस्ट इंडियन फास्ट बॉलरला जर का जाऊन खेळायचं असलं, तर ते बॉलिंग मशीन सुद्धा सचिन तेंडुलकरनी एका स्टुलावरती किंवा एका टेबलावरती ठेवून ते अँगल क्रिएट केला होता, की अरे तिथनं यॉर्कर कसा येईल. ही जी कल्पकता आहे, ती कल्पकता दिसत नाहीये. तसं बरोबर. असतं तर कुणीतरी मला ईडन गार्डनच्या आउटफिल्डला कुलदीप यादवला बॅटिंग करताना दिसलं असतं. हा. नाही मला सांग, सुनंदन, काय तू अगदी कलकत्ता नाही, सॉरी. क- काय कलकत्ता नाही, काय म्हणाला सुनंदन? कल्पकता. अच्छा, मला कल्पकता. वाटलं कलकत्ता, मला वाटलं कलकत्ता नाही काय आलं. नाही नाही, नाही कल्पकता. नाही, मला एवढं तू जे सुनंदन म्हणला ते बरोबर आहे. आणि हर्षा, जसं तू अग्री करशील, आणि एक असते पर्पजफुल प्रॅक्टिस. आणि तू जे म्हणतोयस की आत्ता रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाला जायच्या अगोदर ती पर्पजफुल प्रॅक्टिस मिचेल स्टार्कच्या अगेन्स्ट कसं खेळायचं, 6 फूटचे डावरी बॉलर्स बोलवले होते त्यांनी दादरला. आता कुठे दादरला 6 फूटचे लेफ्ट आर्म फास्ट बॉलर सापडले ते मला नाही माहिती. पण पण ते आणले होते, त्यांना स्टूलवाली ती प्रॅक्टिस करवली होती. आणि मुख्य म्हणजे बाकी तुम्ही खूप मेहनत करा, 16 तास मेहनत करा, काही प्रॉब्लेम नाहीये. पण लाल चेंडूनी खेळत असताना स्पिनिंग ट्रॅकवर मागच्या 6 आपले जे टॉप 6 बॅट्समननी कधी बॅटिंग केली आहे लास्ट. आणि खूप दिवस झाले. खूप दिवस झाले. आणि त्याच्यामुळे समजा मी प्रॅक्टिस 10 तास करतोय, पण माझा गणिताचा पेपर आहे आणि मी सायन्सचा अभ्यास करतोय, हा प्रॉब्लेम झाला. आणि सायमन हार्मर मला तर माझा सध्याचा फेवरेट ऑफ स्पिनर आहे तो. त्यांनी जी बॉलिंग टाकली आपल्याला आपल्याला त्यांनी म्हणजे एक्सपोज केला रे, ह्या बरोबर. सिरीज आणि मध्ये. का सांगू का, का कारण 2015 मध्ये सुद्धा तो आला होता. हो हो पण हो. त्याच्यानंतर त्यांनी किती बॉल टाकले इंग्लंडमध्ये जाऊन, नुसतं टाकत गेला, प्रचंड. टाकत गेला, टाकत गेला. त्याच्याने कंट्रोल येतो. आणि तर हर्षा, एनी या हर्षा, ह्या विकेटवर सर्वात जास्त प्रॅक्टिस कोणाची होती दोन टीम्स मध्ये, ह्या कंडिशन्सवर लाल बॉलवर? तुझा टेम्बा बाऊमा. साऊथ आफ्रिका ए कडनं खेळला तो, जेव्हा के हो, एल राहुल, शुभमन गिल ह्यांना सवय नव्हती. बाबूमा सर्वात जास्त बॅटिंग करून गेला होता ह्या पिचेसवर. त्यामुळे त्यांनी येऊन रन केल्या, आपण केल्या नाहीत. correct. लाल लाल बॉल मध्ये प्रॉब्लेम आहे खरा. पण सुनंदन, व्हाईट बॉल कुठल्या कुठे गेली आहे इंडियन टीम. म्हणजे हो. जर फक्त आयसीसी टुर्नामेंट्स बघितल्या तर गेल्या 3 आयसीसी टुर्नामेंट्स, 2 50 ओव्हर आणि 1 20 ओव्हर, 24 कम्प्लिटेड मॅचेस पैकी 23 जिंकले. एक आणि जर फायनल हरलोय आपण, एक फायनल. आणि जर एशिया कप ऍड केलं तर 36 कम्प्लिटेड मॅचेस पैकी 34 जिंकलेत. 36 पैकी 34. म्हणजे काय होतंय की असे दोन लाईन्स आहेत. एक लाईन अशी इकडे चालली आहे आणि एक लाईन इकडे चालली आहे. ही व्हाईट बॉल लाईन इकडे चालली आहे आणि ही इकडे चालली आहे. आणि आज तू विचार कर, समजा तुमचे टॉप 6 अवेलेबल नसले T20 साइड मध्ये आणि तुम्ही दुसरे टॉप 6 घेतले,
तर किती फरक पडेल. आणि टेस्ट क्रिकेटमधले टॉप 6 काढले तर जाऊ दे, टॉप 6 2च मिळणार ते तुम्हाला. नाही नाही तर व्हाईट बॉल क्रिकेट भलतीकडेच चाललंय. आणि इंडियाचं नाही, फक्त सगळीकडे चाललंय, सगळीकडे आणि सगळीकडे. आणि हा पण यावर्षी मला पहिल्यांदा वाटलं, विक्रम, मी दरवेळेला म्हणतो की नाही, रेड बॉल, द डिमाइस ऑफ रेड बॉल इज ओव्हर स्टेटेड. आपण उगीच आपल्या जनरेशन बद्दल आपण म्हणतो आपल्याला आवडतं रेड बॉल. या वेळेला मला पहिल्यांदा वाटलं की इंडिया ऑस्ट्रेलियामध्ये जर तुम्हाला बॅट्समन मिळत नसले, किंवा ऑस्ट्रेलियामध्ये पण बॅकअप फास्ट बॉलर होते, तो डॉगेट नाही, क्रिकेट तो पण 30 वर्षाचाच आहे. पण ऑस्ट्रेलियामध्ये बॅटिंगचं सुद्धा नाहीये ना. या बॅटिंग नाही, ऑस्ट्रेलियामध्ये बॅकअप फास्ट बॉलर 24-25 वर्षाचा कोणी नाहीये. नाही नाही तू नाही. नुसतं डोळे मिट आणि विचार कर, बुमराह आणि सिराज खेळत नाहीयेत. आपण बॅटिंगचा खूप बोललो, बुमराह आणि सिराज खेळत नाहीयेत. तुम्ही जाऊ शकाल इंग्लंड ऑस्ट्रेलियाला, पण व्हाईट बॉल मध्ये एक काढला दुसरा, दुसरा काढला तिसरा. यशस्वी जयस्वाल जगातल्या कुठल्याही व्हाईट बॉल T20 टीम मध्ये येईल, कुठल्याही. इंडियामध्ये त्याला 15 मध्ये चान्स मिळत नाही. ऋतुराज गायकवाडला चान्स मिळत नाहीये. संजू सॅमसनला कुठून कसा बसा आता आता मिळालं. चान्स मिळालाय. बरोबर. ते इतके प्लेअर आहेत, इतके प्लेअर आहेत तुमचे, की म्हणजे यू कॅन गो एनिवेअर. आणि T20 अगदी वेगळ्याच दिशेत गेले. हर्षा आणि सुनंदन, मला हाच इंटरेस्टिंग फॅसेट आहे की लाल बॉल आहे आणि मग पांढरा बॉल आहे. आणि पांढऱ्या बॉलमध्ये आपली इंटेन्सिटी इतकी प्रबळ आणि इतकी स्ट्रॉंग आहे की तुम्ही एशिया कपच घ्या ना, ती फायनल मॅचला 3 आउट 20 असताना तिलक वर्मा येऊन ते रन करतो अंडर प्रेशर. आणि ही जी आपण शॉर्ट फॉर्मॅटमध्ये इंटेन्सिटी जी आली आहे ती अनबिलिव्हेबल आहे. फक्त ती आपली लाल बॉलमध्ये ती अप्लाय होत नाही. पण ह्याचं कारण काय असलं पाहिजे की आपली व्हाईट बॉल इंटेन्सिटी इतकी मच्युअर झाली आहे? कारण हाय प्रेशर खेळतायत. IPL इज द वर्ल्ड मोस्ट हाय प्रेशर टुर्नामेंट. तुम्ही 14 हाय प्रेशर मॅचेस खेळताय. आणि नॉर्मली जेव्हा तुम्ही इंडियासाठी खेळता तेव्हा प्रेशर कुठून येतं? स्पेक्टेटर कडनं येऊ शकतं थोडंफार, कोच कडनं येऊ शकतं थोडंफार. जेव्हा तुम्ही IPL खेळता, सर्वात मोठं प्रेशर तुमचं टीम ओनर कडनं येतं. आणि ऑडियन्स कम्प्लिटली वेगळा असतो. इंडियाचा ऑडियन्स वेगळा आणि RCB मुंबई इंडियन्सचा ऑडियन्स वेगळा. या प्रेशरमध्ये तुम्ही जर खेळू शकला, आता परत जेकब बेथेल म्हणाला की हो प्रेशर होतं मला, पण क्राऊडचं मुळीच प्रेशर नव्हता, कारण मी 2 मॅच आणि 1 सीझन RCB कडे होतो. तर जी लोक IPL खेळतायत, पीपल डोंट रिअलाइज किती कठीण टफ टुर्नामेंट आहे IPL. आणि त्याच्यामुळे जे प्लेअर तयार होऊन येतात, जे तिलक वर्मा खेळला एशिया कप फायनल मध्ये, 2 कारणं होती. एक तर ही इज अ व्हेरी गुड प्लेअर. दुसरं T20 बरोबर तो 50 ओव्हर आणि फर्स्ट क्लास खेळतोय. त्या दिवशी फर्स्ट क्लास क्रिकेट थोडं खेळायला लागलं T20 मध्ये. पण हम्म. नॉर्मली पण नॉर्मली T20 इतकं हाय प्रेशर क्रिकेट खेळतात IPL मध्ये, की ते थोडेफार तयार होतात. आणि बघ ना, आता रवी बिश्नोय सारखा प्लेअर, मस्त सीझन, थोडं त्याचा फॉर्म ड्रॉप झाला टीमच्या बाहेर. बघ बघ ना. बघ हा. ना. नाही नाही, आत्ता तर सुद्धा आता IPL चा मोठा ध्रुव जुरेल बघ ना, विजय हजारेला केवढ्या रन करतोय, पण त्याला जवळपास नाही पण नाही नाही करू नाही शकत त्याला. नाही. इवन आत्ताच्या वर्ल्ड कप टीम बद्दल जर का हे केलं तर हो नजर टाकली तर शुभमन गिलला मिस करायला लागलं. बोट हो मिस करायला लागली. आणि म्हणजे इतकं आता या हर्षाचा पॉइंट इतका बरोबर आहे की इतकी डेप्थ आहे आता त्या मानाने व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये, की भरपूर ऑप्शन, भरपूर डेप्थ येतं, एकाला दुसरा पर्याय हा व्यवस्थित अवेलेबल आहे. त्यामुळे इवन आत्ताची जी T20 टीम निवडलेली आहे ती सुद्धा सॉलिड, हर्षा स्ट्रॉंग वाटते रे. हो. आता तू एक डेप्थ बद्दल बोललास. मागच्या वर्षी पंजाब किंग्स फायनलला आले हम्म. IPLच्या. त्यांचे ओपनर कोण होते? प्रियांश आर्या आणि प्रभसिमरन सिंग. इंडियाच्या लिस्टमध्ये ते 9-10 वगैरे आले तर येतील. ओपनर्स, फक्त ओपनर्सची लिस्ट केली तर. हा. वैभव सूर्यवंशीनी 100 केले. तो 14 असो, 16 असो, 18 असो, काही फरक पडत नाही. आता तो ह्या लेवलवर खेळतोय, एज डझंट मॅटर. कारण तर इतके इतके तिथे चॉईसेस आहेत, त्याच्यातनं टीम सिलेक्ट करणं फार फार कठीण. आणि ही टीम म्हणजे जर कंडिशन्स बरोबर असले तर फार कठीण आहे टीमला हरवणं. सध्या फक्त एकच वीक लिंक आहे, वर्मा एकच आणि वीक लिंक शर्माचा आहे. जमाना आहे सध्या. कुठली वीक लिंक आहे? एकच आहे की सगळ्यांना 8 नंबर पर्यंत बॅटिंग आवडते आजकाल. कारण विक्रम जे म्हणाला, ते 24-3 पासून जर तुम्हाला 190 करायचे असले तर तुम्हाला 8 बॅट्समन लागतात. आपल्याकडे 8 केले तर बुमराह, अर्शदीप, कुलदीप आणि वरुण या 4 पैकी 3च खेळू शकतात. पण जर चौघं खेळले तर बॉलिंग कशी होईल आपली?
पण चौघं खेळले तर 7ला बॅटिंग संपणार. 7ला बॅटिंग संपली तर तुम्ही 24-3 ची परिस्थिती येऊच देऊ शकत नाही, कारण तुम्ही थोडे कॉशियस खेळालच की 7 नंतर बॅटिंग नाहीये आपली म्हणून. तर त्यामुळे ते चौघं खेळूच शकत नाहीत इंडियासाठी. हा एक विकनेस आहे. त्या चौघांपैकी एक प्लेअर जर असता जो 6-7 बॉल उरलेले असताना जाऊन 12-15 करू शकतो, तर इंडियाची टीम कंप्लीट झाली असती. हम्म, 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 हम्म. पण हे 25 संपत असताना त्यामुळे एकदम मिश्र भावना आहेत की एकीकडे आपण तू जे म्हणलास की व्हाईट बॉलचा ग्राफ अगदी वरती चाललाय आणि टेस्ट क्रिकेटचा ग्राफ हा भलत्या दिशेला, म्हणजे ती फांदी जे मूळ झाड होती, मूळ झाडाचा बुंदाच टेस्ट क्रिकेट होतं, आता त्याची फांदी होऊन ती भलतीकडे चालली आहे. आणि हे मराठीत एक हर्षानीच मला सांगितली होती म्हण, आणि तुला मी तुला कदाचित विक्रम मराठी माहिती नसेल, की काना मागणं आली आणि तिखट झाली. असं एक मला हर्षाने म्हण सांगितले. हर्षा, आठवतंय ना तुला? नाही, हर- कारण हे मी हर्ष पहिल्यांदा ऐकतोय. हर्षा म्हणेल मी तिखट खात नाही कधी. आणि जसं वय वाढतंय तर तिकट खाणं पण कठीण होत आहे. पण हे सुनंदननी ना असं डायरेक्ट एक स्लेज करायसाठी असं सुंदर भाषेत मला छान स्लेज केलं. नाही आता नाही अर्थ या- सांगूनच टाक, चला नाही नाही, सांगून याचा टाक अर्थ. साधी साधी म्हण आहे ही, की सुनेच्या बाबतीत ही बोलली जायची की आता तू ती तयारी ठेव, मानसिक तयारी ठेव, तुझ्या घरी सून येणार आहे हर्षा, की घरामध्ये ती नंतर येते परंतु नंतर घरावरती राज्य करते. तर T20 क्रिकेट ही अशी सून आहे की काना मागणं आली म्हणजे मागून आली आणि तिखट झाली. तिखट झाली म्हणजे आता त्याचं डॉमिनन्स वाढलेला आहे, हे आपल्याला दृश्य दिसतंय. एकीकडे टेस्ट क्रिकेटचं जर का म्हणायला गेलं तर टेम्बा बहुमाच्या कॅप्टनशिप खाली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप साऊथ आफ्रिकेने जिंकणं हे जबरदस्त गोष्ट होती. आणि भारतीय संघाने 2-ऑल इंग्लंडमध्ये करणं ही एक जबरदस्त गोष्ट होती. ते जर का सोडलं तर बाकी टेस्ट क्रिकेटचं दृश्य हे आपल्याला तेवढं चांगलं दिसत नाही. आणि हर्षान विक्रम, शेवटच्या कॉमेंटमध्ये मी तुम्हाला एवढंच विचारेन की सगळेजण म्हणतात आयसीसी म्हणतं टेस्ट क्रिकेट इज पॅरामाऊंट, सगळे प्लेयर्स म्हणतात अगदी टेस्ट क्रिकेट माझ्यासाठी फार महत्वाचं आहे, प्रत्यक्षात कृतीमध्ये ते दिसत नाही. तर आत्ताच्या घडीला ॲशेसच्या 5 पैकी 4 टेस्ट संपलेले आहेत. 3 टेस्ट जिंकणारे ऑस्ट्रेलिया सुद्धा तेवढे खुश नाहीत. इंग्लंडची तर पूर्ण वाताहत लागलेली आहे. भारतीय संघाची भारतामध्ये वाताहत लागलेली आहे. या परिस्थितीमध्ये 26 साली तुम्ही टेस्ट क्रिकेटकडनं काय अपेक्षा करता? हर्षा, तुझ्या अपेक्षा काय आहेत? दोनच गोष्टी सांगतो मी. त्यापैकी एक विसरलोय, कारण तुझ्या ते म्हणीत लक्ष गेलं. T20 आणि टेस्ट मध्ये तू जे काही घरात सून येते वगैरे असं काहीतरी तिखट, जिभेवर तिखट घातलं तर काहीतरी म्हणाला होतास ना, नाही काना मागे तिखट. पण ऍक्च्युअल त्याचं पॅरल आपल्या फॅमिली सिस्टम मध्ये पण आहे, की हम्म, लहान मुलं जेव्हा असतात तेव्हा आपण लहान मुलांना सांभाळतो, त्यांना मोठं करतो, खायला देतो, शाळेत पाठवतो, चांगले संस्कार शिकवतो होपफुली. पण त्याच्यात आपल्याला हे माहिती असतं की जेव्हा आपलं वय होईल तेव्हा ही मुलं मोठी झालेली ही आपल्यासाठी असणार. ही मुलं आपल्या फॅमिली कल्चरमध्ये असंच असतं की आपण लहान मुलांना बघतो, बरोबर. आपण मोठे झालो की ती लहान मोठी झालेली मुलं आपल्याला बघतात, आणि फॅमिली सिस्टम अशीच चालते. हम्म, तर एक एक पॅट्रिआर्क किंवा आई वडील होते, ते टेस्ट क्रिकेट होतं, आणि ही लहान मुलं जन्मली होती ती T20 होती. पण आता आई वडील म्हातारे झाले आणि ही मुलं मोठी झाली आहेत, आणि ही मुलं आई वडिलांना बघतायत आता. हे T20 आता टेस्ट क्रिकेटला ते छानपणे एक म्हण म्हणून टाक ना त्यासाठी काहीतरी एक. नाही नाही, काय म्हणजे आता की काय, इतकं जिभेवर सुंदर तिखट उदाहरण आणि दिलंयस तू. सुनंदन, जिभेवर मला तिखट आणि ह्याच्या डोक्यात तेल काहीतरी. ह्याच्यात मला थोडासा एक ऍस्पेक्ट ऍड करायचा आहे जो हर्षा म्हणला ते ते म्हणजे की एक आपल्याला एक फिलॉसॉफिकल व्ह्यू आहे माझा, त्यामुळे अगदी हे नका हो. पण काय आहे ना, सगळं मार्केट फोर्सेसवर जर का तुम्ही एखादी सोसायटी अवलंबून राहिली आणि तुम्ही म्हणलं की हे सगळं पैशासाठीच आहे, तर मग शास्त्रीय संगीत वर्सेस आयटम नंबर हे 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 टिकणारच नाही झालेलं आर्ग्युमेंट. झालेलंच आहे ऑलरेडी. हो. आणि ही सोसायटीची आत्ता बऱ्यापैकी गत आहे की ज्या आत्ता, आणि मी आमच्या ब्रँड MBA वाल्यांना पण मी नावं ठेवतो की क्वालिटी आणि क्वांटिटी मध्ये जोपर्यंत एक सोसायटी एक व्ह्यू घेत नाही. आता टेस्ट फॉर एक्झाम्पल, ध्रुव जुरेलचा आज मी इंटरव्ह्यू वाचला आणि त्याला विचारलं की तुला टेस्ट फॉर्मॅट अजून आवडतो का, तो म्हणला हो, कारण मला टेस्ट मध्ये ना असं वाटतं बाहेर गेल्यावर मला रिस्पेक्ट मिळतो. हा जो वर्ड आहे ना, रिस्पेक्ट,
हा कल्चरमधनं, सोसायटीमधनं यायला लागतो. ज्या दिवशी आज तुम्ही बघा, आपला म्हणजे हा शेवटचा पॉइंट आहे, नारळीकर, कलाम हा देश आहे. आजच्या तुमच्या सोसायटीमध्ये यंग सायंटिस्टचं एखादंही नाव आपल्याला माहिती आहे का? कारण काय, नाही. त्या कल्चरमध्ये आपण इन्फ्लुएन्सर, आणि माझं तर त्यांच्या अगेन्स्ट नाही, पण कोणीतरी नाचतोय आणि त्याला 10 मिलियन व्ह्यूज झाला, तो त्याचा सेलिब्रिटी स्टेटस जास्त आहे. पण ज्या गोष्टी जपायला पाहिजेत त्याचा रिस्पेक्ट कमी झालाय. त्यामुळे मार्केट फोर्सेसच्या गोष्टींना लोक येणार, त्याच्यावर पैसे मिळणार, हे होणार आहे. आणि ह्याच्यात आपल्याला वाईट वाटण्याचं कारण नाहीये. T20 ही छान आहे, ODI छान आहे, जे काय, पण ते जे जे सोसायटीला अपग्रेड करतं, जे टेस्ट आहे, आणि ते परवा त्या अँडी झॉल्ट्समनच्या ह्याच्यामध्ये त्यांनी एक गोष्ट म्हणली की तुम्ही आपण हिस्ट्री आणि कल्चर आणि रिलिजन वगैरे म्हणतो ना, जे एपिक्स होते, महाभारत म्हणा, रामायण होते, हे सगळे लॉंग फॉर्मॅट कहाण्या होत्या, ज्याच्यातनं आपण सगळं शिकत होतो. तर ही लॉंग फॉर्मॅट कहाणी 30 सेकंडच्या व्हिडिओसाठी आपण जपूया नको का, हा प्रश्न आहे. आणि त्याच्यात दोनच गोष्टी आहे, त्याला रिस्पेक्ट देणं आणि अनफॉर्च्युनेटली त्याला पैसे देणं ही गरजेचं आहे. आज तुमच्याकडे 16 टेस्ट क्रिकेटर्स जपायचे आहे, द्या त्यांना 25 कोटी. जो जो व्यवस्थित 1 तास खेळणारा बॅट्समन आहे, त्याला असं नको वाटायला की मला आता रेंजिंगच करायला लागेल, नाही तर माझं क्रिकेट संपलं. त्याला वाटलं पाहिजे की ह्या टेस्ट टीम, रेड बॉलच्या टीम मध्ये मी जर का आलो तर मला 20 कोटी पर, मी एक गंमत म्हणून सांगतोय की मला चेतेश्वर पुजाराला वाटलं पाहिजे की मला मिळालं पाहिजे. सीएसकेनी नाही घेतलं तरी चालेल मला, कारण मी रिस्पेक्टेड प्रोफेशन मध्ये आहे. सिम्पल. हे जोपर्यंत अथॉरिटीजनी हे डायनमिक्स निर्माण केलं नाही, तर मार्केट फोर्सेसवर डिपेंड राहिलं, तर माझ्या मते आपल्या डोळ्या देखत हे गणित संपणार आहे. कारण जेव्हा 2 दिवसात दुसरी अजून एक टेस्ट मॅच संपली, म्हणजे 4 टेस्टपैकी 2 टेस्ट 2 दिवसात संपल्यात, तेव्हा आपले मित्र हर्षा भोगले यांचं सुद्धा ट्विट होतं की मॅच झाली वगैरे सगळं ठीक आहे, फक्त 2 दिवसात टेस्ट संपणं हे क्रिकेटसाठी चांगलं नाही. आणि टॉड ग्रीनबर्ग जो CEO आहे ऑस्ट्रेलियन क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा, त्याचं पहिलं ट्विट होतं, नॉट गुड फॉर बिझनेस. पण ह्याच्या हर्षाला ह्याच्यावर जास्त टेक असणार, ह्याच्यावर मोर सॉलिड इकॉनॉमिक टेक असणार. पण मला असं वाटतं की एक आपण रेकन्साईल केल्या पाहिजे की 2 दिवस फारच कमी झाले, पण समजा 3.5 दिवस छान क्रिकेट मिळालं तर काय प्रॉब्लेम आहे? हो, 3.5-4 दिवसापर्यंत जाऊ देत. मी म्हणतोय बस. की ते जे 1.5 दिवसाचं, शेवटचा दिवसाचा रेव्हेन्यू काउंटच करू नका. असा कुठे ग्रेट रेव्हेन्यू होतोय टेस्ट मॅच क्रिकेटचा? हे जे कॅलिब्रेशन आहे. पण समजा मला 3.5 दिवस छान क्रिकेट, एक तर एक लक्षात घेतलं पाहिजे, पूर्वीच्या 5 दिवसाच्या क्रिकेटमध्ये एक दिवस बोरिंग असायचाच रे. हो, हो. दिवस बोरिंग असायचा, 600-700 बरंच बोरिंग रनमध्ये असायचं. असायचा. त्यामुळे मला ओके आहे 3.5-4 दिवस, अगदी 2 नाही झाले पाहिजे. त्यामुळे इव्हन अथॉरिटीजनी हा नेम केला पाहिजे की अगदी 5 दिवसाची टेस्ट हीच खरी चांगली टेस्ट, असं नाही मला वाटत. मला वाटतं हर्षा, 4.5 हर्षा, मला दिवस तुला एक चांगली. प्रश्न विचारायचा आहे. कारण तू तुझं करिअर हे ऍडव्हर्टायझिंग मध्ये चालू केलं. तू आत्ता सुद्धा टीव्ही आणि चॅनलमध्ये भरपूर काम करतोयस. मी जेव्हा इन्व्हेस्ट करतो टेस्ट क्रिकेटमध्ये, तेव्हा मी 5 दिवसाचे रेव्हेन्यू, म्हणजे मी ₹100 इन्व्हेस्ट केले, तर डिवायडेड बाय 5, अगदी डिवायडेड बाय 5 नाही म्हणलं तरी विक्रम सारखं डिवायडेड बाय 4, म्हणजे मी ₹25 पर डेच्या हिशोबाने इन्व्हेस्ट करतोय. आणि जेव्हा तीच गोष्ट 2 किंवा 3 दिवसात संपते, तेव्हा माझं गणित हे ₹50 होतं, ₹25 किंवा माझं गणित ₹33 होतं. तर ही गोष्ट चॅनलचे ओनर्स आहेत, म्हणजे ते स्टार स्पोर्ट्स असेल किंवा सोनी असेल किंवा फॉक्स असेल किंवा BBC असेल, कोणी XYZ, या सगळ्यांना सुद्धा याचा केवढा मोठा धक्का लागत असेल, आणि कधी ना कधीतरी त्याचा उलटा परिणाम हा होणार का नाही होणार? माझी एक इंग्रजीत सांगतो म्हण, कारण मला ते गाता मागचं तिखट वगैरे असे काही म्हणी येत नाहीत मला. वर्ल्ड डिपेंड्स ऑन हू नीड्स हू मोर. एकच हम्म. खरी गोष्ट आहे, वर्ल्ड डिपेंड्स ऑन हू नीड्स हू मोर. इंडियामध्ये असं वाटतं लोकांना की चॅनलला क्रिकेटची जास्त गरज आहे, क्रिकेटला चॅनलची नाही. त्यामुळे आपले कॉन्ट्रॅक्ट कसे असतात की जरी मॅच 3ऱ्या दिवशी संपली, जशी कलकत्त्याला मॅच संपली, जरी 3ऱ्या दिवशी संपली तरी चॅनलला 4थ्या आणि 5व्या दिवसाचे द्यायलाच लागतात. दुसरीकडे ऍडव्हर्टायझिंग ड्रिव्हन नसतं, दुसरीकडे सबस्क्रिप्शन ड्रिव्हन असतं. तर समजा मी 50 दिवसाचे पैसे स्काय स्पोर्ट्स साठी दिलेले आहेत,
जर मॅच 3 दिवसात संपली तरी स्काय स्पोर्ट्सला बरेचसे पैसे ऑलरेडी मिळालेले आहेत. हो. सबस्क्रायबर्सचे जातात पैसे. आणि तिथे इक्वेशन पण वेगळं आहे, कारण तिथे इंग्लंडला स्कायची पण गरज आहे, ऑस्ट्रेलियाला फॉक्सची पण गरज आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स जेवढं ऍक्सेस फॉक्सला देतात त्याच्या 10% सुद्धा इंडियामध्ये आपल्याला मिळत नाही. बापरे. कारण कारण इंडियामध्ये असं वाटतं की चॅनलला क्रिकेटची गरज आहे जास्त, तर ते पॉवर इक्वेशन थोडं वर खाली होतं. तर आहे आहे तसं, पण अरे टेस्ट क्रिकेटचं आता विक्रम, तू पण मार्केटिंग शिकलायस. सपोज यू हॅव अ प्रॉडक्ट पोर्टफोलिओ, की माझे 10 प्रॉडक्ट आहेत. माझी चकली आहे, माझी बर्फी आहे. आता सुनंदन आहे म्हणून त्याला पण थोडे पॉइंट्स मिळतील. त्याला चितळ्यांची प्रॉडक्ट कॅटेगरी आहे समोर एक. हा, एक पटकन डावीकडे लोगो लावून टाक सुनंदन. तर ते बघतच असणार ना की ह्या 10 आयटम्स मध्ये फास्ट मुव्हिंग कुठले आहेत, कमी कुठले आहेत. समजा एक काळ आला की चितळ्यांची आंबेवडी आता विकली जात नाहीये, पण चितळ्यांचं नाव कशाने झालं, आंबेवडी. पण ती आता विकली जात नाही एवढी. ती बंद करायची का हेरिटेज म्हणून ती ठेवायची, पण माझी चकली जास्त विकते, तर चकली जास्त पुश करायची पण ती ठेवायची तिथे. टेस्ट क्रिकेटचं ते झालंय. टेस्ट क्रिकेट हेरिटेज आहे, पण जास्त माल कुठला विकतोय, किती घाणेरडा शब्द वापरला मी, पण ठीक आहे, कुठला विकतोय जास्त, T20. तर आपल्याला हा एक प्रश्न म्हणजे हे ठरवलं पाहिजे की मी जेव्हा क्रिकेट चालवतो किंवा मी जेव्हा फुटबॉल चालवतो, मी प्रॉफिट मेकिंग कंपनी चालवतोय का एक डेव्हलपमेंट कंपनी चालवतोय. जर मी डेव्हलपमेंट कंपनी चालवत असेल तर जे प्रॉफिटचा एवढा मला महत्व नसेल, जे पैसे डेव्हलपमेंट मध्ये जात आहेत का पुरेसे ते जास्त महत्व. इफ आय थिंक ऑफ माय सेल्फ ॲज अ प्रॉफिट मेकिंग एंटिटी, मग मी आंबेवाडी सोडून देईन ना बाजूला, फक्त चकली विकेन. हा एक प्रश्न आपल्याला इंडियामध्ये ठरवायला पाहिजे. कारण तू बघ कुठल्याही याच्यात आमचं प्रॉफिट एवढं वाढलं, आमचं हे एवढं वाढलं. करेक्ट, वी लुक आफ्टर आवर प्लेयर्स बेटर देन एनीबॉडी एल्स, वी पे देम बेटर, सगळं ठीक आहे. पण तुम्ही डोमेस्टिक क्रिकेट बद्दल किती विचार करताय, लॉंग फॉर्म क्रिकेटच्या डेव्हलपमेंटवर किती विचार करताय. फॉर दॅट यू हॅव टू बी अ फुल फ्लेज डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. नो आणि बट हळूहळू आपण सगळे प्रॉफिट मेकिंग व्हायला लागले. हा, एक्झॅक्टली. आणि हा फार मोठा पॉइंट आहे सुनंदन, की टुडे इन अ बिझनेस टू थिंक लाईक दिस, जसं आपण म्हणतो की परेटोस प्रिन्सिपल, की 80% ऑफ द धंदा 20% ऑफ द प्रोडक्ट्स माझे देतात, म्हणून बाकीचा पोर्टफोलिओ मी ठेवायचा का नाही. पण हा बिझनेस ऑर्गनायझेशनला अप्लाय होतो. तुमच्याकडे तुमची कॅपिटल इन्व्हेस्टमेंट 10 आहे, तर तुमच्याकडे $1 बिलियन परत येत आहेत. म्हणून तुमचा व्ह्यू डेव्हलपमेंटल ऑर्गनायझेशनचा असला पाहिजे, कारण तुम्ही हा बिझनेस ऑर्गनायझेशन नाहीच आहे. नॉर्मली बिझनेस ऑर्गनायझेशन 20% प्रॉफिट कमवतो, ₹100 टाकतो, ₹120 कमवतो. इथे तुम्हाला टाकायचे काहीच नाहीये जास्त. नाही. ज्या ₹120 आले त्याचा तुम्हाला चांगला वापर करायचा आहे. हे तुमच्या अथॉरिटीजचं मेन कार्य आहे. ह्याच्यात धंदा नाहीच आहे. धंदा आहे तो चॅनलला आहे, पण जो क्रिकेट ऑर्गनाईज करतो त्याच्यासाठी ही डेव्हलपमेंटल ऑर्गनायझेशनच असली पाहिजे, असं माझं आता व्ह्यू आहे. बघ ना, तू चॅनलला धंदा आहे करेक्ट, कारण चॅनल काही चॅरिटी करत नाहीये की हा आमच्याकडे खूप पैसे आहेत तेवढे घ्या राईटसाठी. राईटसाठी घातलेले पैसे परत यायला पाहिजे, जे येत नाहीयेत. 2-3 वर्षात ह्याचं आपल्याला आउटपुट दिसणार आहे आपल्याला. पण अजूनही तू बघ, आपल्याकडे आपण क्रिकेट किती बघतो आणि जाहिराती किती बघतो. आणि मधनं क्रिकेट दुसरीकडे बघतो. मधनं मधनं थोडं क्रिकेट बघतो. त्यामुळे ऍज अ ब्रॉडकास्टर मी सांगतोय, सर्वात इंटरेस्टिंग जो वेळ असतो तो आपल्याला बघायला मिळतच नाही. कारण तेव्हा थोडी वेळ मिळते अनालाइज करायसाठी, एक चांगली गोष्ट सांगायसाठी ती वेळ मिळते. पण आपल्याकडे बिकॉज ऍडव्हर्टायझिंगचं इतकं महत्व आहे. ऍडव्हर्टायझिंगचं का इतकं महत्व आहे, कारण आपण पैसे देत नाही काय बघायला. आपल्याला जाहिराती रिकव्हरी. करतात पण बरोबर. आपणच पैसे देत नाही. आपण पण स्वतः कुठे पैसे देतो फार बघायला. इंटरेस्टिंग गोष्ट आता अशी आहे सुनंदन, की मी विनीत कर्णिकशी बोललो. आपला मित्र आहे तो. तो ग्रुप एम चा अध्यक्ष आहे, ज्यांनी हे सगळे क्रिकेटचे डील्स केलेत. त्याला मी विचारत होतो की काय परिस्थिती आहे रे सध्या, हे सगळे मोठ्या मोठ्या कंपन्या गेल्या. तर तो म्हणला अनप्रेसिडेंटेड इयर फॉर इंडियन क्रिकेट. म्हणजे बापरे. हे सगळं करून सुद्धा 87% भारताचा पैसा हा क्रिकेटकडेच येतोय, कारण स्पोर्ट्स मधला. क्रिकेटला
हा स्पोर्ट्स, कारण पर्यायच नाहीये दुसरा. बॉलिवूडमध्ये आता धुरंधरमुळे थोडंसं परत वरती आलंय, पण आज कुठल्याही स्पॉन्सरला नोटीस व्हायला क्रिकेटच आहे. त्यामुळे इतकी विचित्र परिस्थिती आहे की तुम्ही राईट्सचे खूप पैसे देताय पण त्याचे पैसे परत येत नाहीयेत, पण ऍडव्हर्टायझिंगचा जास्तीत जास्त पैसा तुम्हाला क्रिकेटकडेच येतोय. त्यामुळे एक इकोसिस्टम आहे जी थोडीशी समजच्या पलीकडे झालेली असं मला वाटतं. नाही, मेसीला 100 कोटी दिले तुम्ही, पण फुटबॉल लीग नाही इंडियामध्ये. नाही ना. आणि बघ, दुसऱ्या फुटबॉलला स्पोर्ट्स फक्त असंच 30 चालतं. कोटी लागतात हा वर्षाला. पूर्ण इंडियन फुटबॉलला फक्त 30 कोटी लागतात, तेही आणि अगदी. थोडं प्रेम, आणि थोडं प्रेम. अगदी अगदी सत्य आहे. त्यामुळे अशा याच्यामध्ये हे 25 फार मजेदार विचित्र पद्धतीने वर्ष झाले. संपलेलं आहे. फार मजेदार पद्धतीने. कारण मेसी शेवटच्या टप्प्यात येऊन गेला. एकीकडे आपण चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली, दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचा उदय झाला. या काही काही गोष्टी नक्कीच चांगल्या म्हणता येतील. सर्वात सुनंदन, सॉरी मी इंटरप्ट करतोय. मी ना हम्म, माझ्या ब्लॉग साठी 10 सर्वात इंटरेस्टिंग गोष्टी काय झाल्या ह्या वर्षी, हम्म. ह्याची मी लिस्ट केली. आणि मी बर. काउंटडाऊन सारखं 10, 9, 8, 7 असं करत आलो. नंबर 3 वर सिराज बॉलिंग टू गस ॲटकिन्सन, मॉर्निंग ऑफ ओव्हल टेस्ट. नंबर 3 वर होतं. पहिल्यांदा माझ्या लिस्टमध्ये 1 आणि 2 वर बायकांचं क्रिकेट होतं. हा, मी आता फॅन्टास्टिक. तेच म्हणणार होतो की एक फॅन्टास्टिक. गोष्ट आपली राहिली आहे सेलिब्रेट करायची, ती म्हणजे इंडियाज विक्ट्री. नाही, आणि दोन्ही ते म्हणजे आपल्या म्हणजे मुख्य मुलींनी मुख्य वर्ल्ड कप जिंकला आणि अंध मुलींच्या मुलींनी सुद्धा वर्ल्ड कप जिंकला. या दोन्ही correct. गोष्टी म्हणजे टॉप ऑफ द लिस्ट आहेत आपल्या. तर माय टॉप 2 मोमेंट्स ऑफ द इयर. ऍक्च्युली नंबर 2 वर हरमनचा कॅच होता, ज्याच्याने आपण जिंकलो. एका तऱ्हेने कपिल देवचा कॅच कठीण होता खूप, पण कपिल देवचा कॅच जी आपल्याला आठवते, कारण विव रिचर्ड्स आउट झाला तेव्हा वाटलं की 83चा वर्ल्ड कप येऊ शकतो आपल्याकडे. तसं हरमनचा कॅच जिंकलो आपण. पण सेमीफायनल मी जवळजवळ पूर्ण बघितली. जेमिमाची. आणि तुला तुला खरं सांगतो, मी बाथरूमला जावंसं वाटलं नाही मला, पाणी प्यायला उठावंसं वाटलं नाही मला. मी पूर्ण वेळ बघत होतो. ते जे 100 त्यांनी केले वॉज ग्रेट. दॅट वॉज माय नंबर 1 इनिंग. आणि मला हीच एवढी अपेक्षा आहे की हे बघितल्यावर बऱ्याच ट्रेडिशनल फॅमिलीजमध्ये पण लोकांनी म्हणावं की नाही, माझ्या मुलींनी क्रिकेट खेळलं पाहिजे. ऍब्सोल्युटली. हे म्हणजे होणार आहे. हे वर्ष शेफाली वर्मा आणि तिलक वर्माचं होतं असं आहे 2 वर्षांनी गाजवलेलं आहे. त्यामुळे या 26ची सुरुवातच दणक्यामध्ये सगळ्या व्हाईट बॉल क्रिकेटने होणार आहे, की ज्याचा ग्राफ असा चाललेला आहे. पहिली टेस्ट T20 कधी आहे माहिती आहे का तुला? या वर्षी इंडियाची पहिली टेस्ट. बट तुला एक ऑगस्ट क्विज क्वेश्चन सप्टेंबर. विचारतो. ऑगस्ट क्विज सप्टेंबर क्वेश्चन विचारतो. 2026 मध्ये इंडियामध्ये किती टेस्ट मॅच होणार आहे? भारतामध्ये एकदम इयर एंडला होणार आहे. एकही नाही. डिसेंबरमध्ये पण नाही. एकही नाही, कारण इंडिया न्यूझीलंडला जाणार आहे. न्यूझीलंडला चाललो ऑक्टोबरमध्ये आपण. नाही, मला जे माहिती आहे त्याप्रमाणे न्यूझीलंडला थोडं लवकर जाऊन आपण परत येणार आहे, कारण परत आपल्याला आपला हाय सीझन डिसेंबर जानेवारीचा पकडायचा आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया 5 टेस्ट मॅच खेळायला येणार आहेत इंडियाला. आपण 2 टेस्ट मॅच श्रीलंकेत खेळणार जुलै ऑगस्ट सप्टेंबर मध्ये. आणि मग न्यूझीलंडला जाणार. आणि मग 5 टेस्ट खेळायला ऑस्ट्रेलिया येणार. सध्याच्या शेड्यूल प्रमाणे जर बदलला असला तर माहित नाही, कारण आपल्याकडे शेड्यूल वगैरे आधीपासून सांगण्याची प्रथा नाहीये. अजिबात नाही. तर सध्याच्या शेड्यूल प्रमाणे 2026 मध्ये इंडियामध्ये एकही टेस्ट मॅच नाही. बाप रे बाप, शॉकिंग आहे ही गोष्ट. 27 फेब्रुवारी मार्च मध्ये 5 आहेत ऑस्ट्रेलियाचे हम्म, विरुद्ध. आणि हम्म. ओडीआयस किती आहे यावर्षी? ओडीआय थोड्या पंचेचाळीस. एखाद वेळ थोड्या जास्त असतील, कारण ओडीआय वर्ल्ड कप आहे. तर संपायच्या आधी मला तुम्हाला दोघांना विचारायचं, 27च्या ऑक्टोबरमध्ये जेव्हा वर्ल्ड कप होईल 50 ओव्हरचा, रोहित आणि विराट खेळत असणार की नाही? असणार. विक्रम? हे बहुतेक व्हीव्हीएस लक्ष्मणला कोच करता येतो असं. असतील असतील असं नाही नाही, दिसतंय आता तरी. मला असं वाटतं हे खूप पुढे आहे. ते म्हणून मी विचारलं किती ओडीआय आहेत. समजा उद्या पुढचे 12 ओडीआय झाले आणि 12 ओडीआय मध्ये दोघांचे रन झाले नाही तर हा प्रश्न आहे, पण खेळतील मला. विराट 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 कोहली 92 वर्षाचा असताना
वॉकिंग स्टिक घेऊन ओडीआय मध्ये रन करेल. ते मात्र खरं आहे. आई शपथ, आई शपथ. आय थिंक म्हणजे काय विजय हजारे पण म्हणजे काय मोटिवेशन तो वेगळ्या लेवलला. पण ह्याला गौतम गंभीरला क्रेडिट द्यायला पाहिजे हो. काय 2 वर्ष विराट कोहलीला कोणी राग राग दिला नाही, त्यामुळे त्याचे रन होत नव्हतं. गौतम गंभीर आल्यापासून याचा परफॉर्मन्स दुसऱ्या लेवलला. काही काही लोकांना राग लागतो. लेले, तुम्हाला कसा राग आला की तुम्ही कसे कामाला लागता? राग येतो. अरे विजय हजारे काय म्हणत असतील की माझ्या करिअरमध्ये जेवढे 100 केले ते म्हणजे अंदाज जस्ट अतिशयोक्ती करतोय. माझ्या करिअरमध्ये जेवढे 100 झाले ते एका दिवसात माझ्या नावाखालच्या टुर्नामेंटमध्ये होत आहेत. आईच्या काही, खरोखर खरोखर धुतायत लोक. त्यामुळे बघण्यासारखं खूप काही आहे व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये, खास करून 26ला बघण्यासारखं खूप काही आहे. त्यामुळे लक्ष ठेवूया मित्रांनो. आणि येस. साठे ते फेब्रुवारीचं ते लक्षात ठेवा, आपल्याला हो जरा हो हो. जेवायला जायचं फार आहे. फार महत्व. मी तर आणि फेब्रुवारी नंतर एक खूप महत्वाची गोष्ट होणार आहे एप्रिल मेच्या आसपास. कारण ऑलरेडी आपल्याला सांगण्यात आलंय की मोहोर खूप आहे. पण मोहोर मोहोर येणार का मोहोर मधनं निघालेली फळं येणार ते बघायला पाहिजे. तुझं कठीण वाटतंय. तुला विक्रम तुझं कठीण वाटतंय. मला वाटतं तू लिस्टमध्ये खाली गेला असता असेल. पण आता माझं हे बघू. बघ, या वर्षी पहिला आंबा वैभव सूर्यवंशीला जाणार. कारण कारण लेले पुढचा विचार करतात. अरे पण मग पुढची त्याचे तयारी चालू, पुढची अरे तयारी पण चालू. त्याचे इतके गुबगुबीत गाल आहेत. इथे कोय आणि इथे कोय ठेवली तरी कळणार नाही. कळणार रे, क्या बात. त्यामुळे तर मजा, मस्त मजा आलेली आहे मित्रांनो. आणि येस. काय म्हणतात त्याला, 26 सगळं मनासारखं जाऊ देत, हॅपी न्यू भरभराटीचं इयर. जाऊ देत, धमाल जाऊ देत. आणि 31ला जी काय आहे ती तुम्हाला दोघांना सांगितली, ती थोडी शिस्त पाळा आणि मजा करा, एवढीच माझी विनंती आहे. आणि तुम्ही नातवंडांबरोबर जरा कमी रागवा. नातवंडांवर कमी रागवा जरा. नातवंड गेली आमची परत, त्यांच्या अच्छा घरट्यामध्ये म्हणून परत चेहऱ्यावर गेली. एकदम म्हणून चेहऱ्यावर एकदम इतकं हॅपीनेस दिसलं. आता एक घरट्या तुम्हाला शेवटी बंद करायच्या अगोदर एवढंच मला तुम्हाला भोगले सांगायचंय की टूर हा, दे फ्रान्सचा लास्ट जो विनर होता, त्याचं नाव हा, काय होतं? तोह दे पोगाशार वगैरे असं काहीतरी नाव होतं. आता हा. सुनंदन लेले एक सायकलिंग रेसच्या ऑर्गनायझिंग कमिटीमध्ये आहेत, जी भारताची टूर दे इंडिया आहे. त्यामुळे सायकलवर सुनंदन लेले दिसले तर सरप्राईज होऊ नका. काय, पुणे ग्रँड टूर, बजाज पुणे ग्रँड टूर नावाची 437 किलोमीटरची शर्यत होती हर्षा, पुणे आणि हा. अराउंड पुण्याच्या या भागामध्ये. अरे आणि 437 किलोमीटर पुण्याच्या आसपास. पुण्याच्या आसपास मुंबई. म्हणजे अरे पण मुंबईला जाऊन आलं तरी 300 होत नाहीत. नाही नाही, तीच तर मजा आहे. म्हणजे हा, पुरंदर, विक्रमचं आवडतं गाव बारामती, अ, हा. नंतर सिंहगड, मुळशी जे तुला आवडतं, आणि पुणे, अशा 4 ठिकाणी ही शर्यत होणार आहे. रोज 100 किलोमीटर, 20, 21, 22, 23 जानेवारीला. आणि त्याचा आता काय म्हणतात मस्त. त्याला, ब्रँड ब्रँड अँबॅसेडर म्हणूनही ज्याच्याशी तू सतत फोनवरती बोलतो तो यायची शक्यता आहे. कोण विक्रम बोलतो तो? नाही नाही, तू विक्रम नाही हर्षा, तू जे मी सतत हा, मी प्राचीला सतत तू फोन करून ज्याच्याशी बोलतोस तो. नथिंग मोर टू ऍड. ज्याला वेगळ्या साईजच्या आंब्याची पेटी जाते तो. बस आता कळलं का तुला? कळलं कळलं. मोटरसायकलवरनं जातो तिथे. मोटरसायकल, हा तो मोटरसायकल वर येईल. त्यामुळे असं आहे. त्यामुळे 26कडे बघण्यासारखं खूप काही आहे. त्यामुळे मजा करा मित्रांनो, धमाल करा 31 तारखेला, आणि परत 26ला भेटूच. नक्कीच. येस. हॅपी न्यू इयर. हॅपी एन्जॉय. न्यू इयर सगळ्यांना, हॅपी न्यू इयर. आठ प्या रात्री. थँक्यू. पाणी.